नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम उदीरयेत. महाभारतातील या पहिल्या आदिम श्लोकाने टिळक आपल्या गीता रहस्याच्या विषय प्रवेश इंट्रोडक्शन या पहिल्या प्रकरणाची सुरुवात करतात. या फर्स्ट चॅप्टरच्या फर्स्ट वर्स पासूनच लोकमान्य आपले वेगळेपण सिद्ध करायला सुरू करतात. टिळक लिहितात, नारायणाला नरांमध्ये उत्कृष्ट असा नर त्याला, सरस्वती देवीला आणि व्यासांना नमस्कार करून मग जय म्हणजे महाभारत म्हणण्यास सुरुवात करावी असा या श्लोकाचा अर्थ आहे. जय हे महाभारताचे प्राचीन नाव आहे. टिळक पुढे म्हणतात की काही ठिकाणी या श्लोकात व्यासांचे नाव गाळून तिथे चैव असा पाठ येत असतो. म्हणजे नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयम उदीरयेत असा पाठ येत असतो. पण टिळक इथे स्पष्टपणे सांगतात, आम्हास तसे करणे बरे वाटत नाही. टिळक लिहितात की या श्लोकातील नर व नारायण हे दोन ऋषी म्हणजे द्विधा झालेला साक्षात परमात्माच असून त्यांचेच पुढे अर्जुन व श्रीकृष्ण हे दोन अवतार झाले असं महाभारतात वर्णन आहे. परमात्मा himself split into the two rishis, Nara and Narayan, who later incarnated as Arjun and Shri Krishna. या दोघांनीच निष्काम कर्मपर नारायणीय किंवा भागवत धर्म प्रवृत्त केला. म्हणून या दोघांना सर्व भागवत धर्मीय ग्रंथात आरंभी नमन केलेले असते. असे जरी असले, though these two rishis Nara and Narayan are the promoters of the Bhagavad Dharma, which propagates desireless action, the two main monumental principal texts of this dharma, namely Bharat and Gita, हे दोन भागवत धर्माचे जे मुख्य ग्रंथ ते ज्याने लिहिले त्या व्यासांसही आरंभी नमन करणे आमच्या मते योग्य आहे. भारत हे सुद्धा महाभारताचेच एक जुने नाव आहे. गिव्हिंग क्रेडिट वेअर इट इज ड्यू हे सत्पुरुषांचे सज्जनांचे लक्षण आहे. दुसऱ्याची एखादी कलाकृती, मग ते काव्य असेल, एखादा लेख असेल, कथा कादंबरी असेल, पेंटिंग असेल, काहीही असेल, त्या अकम्प्लिशमेंटची अचीवमेंटची कदर करणे, ते एक्नॉलेज करणे, अप्रिशिएट करणे आणि जेव्हा ती कलाकृती तुम्ही शेअर करता किंवा त्यातून काही घेता, काही कोट करता, एखादं फोटो पेंटिंग कशासाठी तरी वापरता, तेव्हा नेसेसरी रेफरन्स देऊन त्या व्यक्तीचं नाव मेन्शन करणे, ज्याचं क्रेडिट त्याला देणे हे सभ्य संस्कृतीचं लक्षण आहे. कारण त्या सुंदर क्रिएशनमध्ये त्या आर्टिस्टनी आपला जीव ओतलेला असतो, वेळ इन्व्हेस्ट केला असतो, त्यामागे कित्येक वर्षाचा अभ्यास असतो, अपार श्रम असतात. पण अनफॉर्च्युनेटली आजच्या कॉपी पेस्ट फॉरवर्ड जमान्यात हा रूल कोणी पाळत नाही आणि मेहनतीने तयार केलेली कलाकृती जर का सोशल मीडियावर टाकली तर कृपया पोस्ट शेअर करायची असल्यास आहे तशीच, काही बदल न करता, काटछाट न करता, माझ्या नावासकट कृपया शेअर करावी अशी विनंती सुद्धा त्या बिचाऱ्या मूळ लेखकाला, कवीला, पेंटरला करावी लागते. हे सर्व खूप त्रासदायक आहे. पण आपले टिळक गीता रहस्यमध्ये एंडलेसली कोट करतात आणि प्रत्येकाचा न चुकता एक्झॅक्ट रेफरन्स देतात. आणि ते सुद्धा मंडालेच्या खडतर तुरुंगवासात तुटपुंज्या सामग्रीत हा ग्रंथ लिहिला गेला असताना. दिस इज द मार्क ऑफ अ ग्रेट मॅन.
तर आपण बोलत होतो भागवत धर्माबद्दल, महाभारताबद्दल. महाभारतात असं म्हटलं आहे की हा जय नावाचा इतिहास शुड बी हर्ड बाय दोज डिझायरस ऑफ विक्ट्री. आणि टिळकांनी तर याचसाठी आपले अख्खे आयुष्य वाहिले होते. ही वॉज रिलेंटलेसली फायटिंग थ्रू आउट हिज लाईफ फॉर द विक्ट्री ऑफ राईट ओव्हर रॉंग. स्वराज्य, स्वराष्ट्र, स्वदेशी, स्वधर्म, सत्य या सगळ्यासाठी त्याने आपले सर्वस्व समर्पित केले होते. एका ग्रीक हिस्टोरियननी म्हटलंय, द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इज फ्रीडम अँड द सिक्रेट ऑफ फ्रीडम इज करेज. अमाप बळ, धैर्य आणि शौर्य असल्याशिवाय स्वातंत्र्य पदरी पडत नाही. आणि जोपर्यंत आपण स्वातंत्र्य अनुभवत नाही, आपण सुखी होऊ शकत नाही. लोकनेते श्री केशव गंगाधर टिळक यांचेही मत असेच काहीसे होते. आपण सर्वांनी देशाच्या आत्म्यास पारतंत्र्यापासून वाचवायला हवे, असे जनतेला त्यांचेही कळकळीचे सांगणे होते. देशासाठी स्वातंत्र्य मिळवणे हे राजकारणातले आपले प्रथम कर्तव्य आहे, असे टिळक मानत होते. त्याप्रमाणेच प्रत्येक मनुष्याने स्वस्वरूपाला जाणणे हे त्याचे जगातले पहिले कर्तव्य आहे, असेही या राजकारणी ऋषींचे सांगणे होते. या युगपुरुषाचे असे स्पष्ट मत होते की धार्मिक आणि वास्तविक जीवन हे वेगळे नाही. रिलिजन अँड प्रॅक्टिकल लाईफ आर नॉट डिफरंट. आणि हे त्यांचे मत घडवले होते भगवद्गीतेने. हा आपल्या सनातन धर्माच्या जीवनाविषयक तत्वज्ञानाची मांडणी करणारा जो ग्रंथ, त्याबद्दल टिळकांच्या मनात नितांत श्रद्धा होती. आणि म्हणूनच लोकमान्य आपल्या गीता रहस्य या ग्रंथाच्या पहिल्या पानावर शीर्षकाच्या वर द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स अँड रिलिजन असं थोडक्यात या ग्रंथाचं डिस्क्रिप्शन करतात. टिळकांची गीतेवर एवढी निष्ठा होती की आयुष्यात काही समस्या उद्भवली, भांबावल्यासारखे झाले की टिळक नेहमी गीतेकडे वळत आणि तिच्या एखाद्या वचनात, एखाद्या पॉवरफुल श्लोकात त्यांना त्यांची उत्तरे मिळत असत, प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स सापडत असत आणि त्यांचं मन मग शांत होत असे. वडिलांच्या शेवटच्या आजारपणात वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जो गीतेचा अभ्यास टिळकांनी सुरू केला, त्याचे नंतर ध्यासात रूपांतर झाले. या पॅशनपायी त्यांनी मूळ महाभारतातील संस्कृत भगवद्गीतेची अनेक पारायणे केली आणि गीतेवरच्या विविध भाषेतील ट्रान्सलेशन्स, कॉमेंट्रीज, भाष्य यांचा सतत अभ्यास चालवला. तो इतका की शेवटी गीतेनेच आपले खरे रहस्य त्यांच्या पुढे उलगडून ठेवले. गीता रहस्य बर्थ अँड बोध च्या पार्ट 1 आणि 2 या चॅप्टर्समध्ये आपण टिळक हा ग्रंथ लिहायला कसे प्रवृत्त झाले, त्यासाठी त्यांनी कशी तयारी केली, तो लिहिताना त्यांना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागली, कुठल्या परिस्थितीत हा ग्रंथ लिहिला गेला आणि यातील बेसिक बोध काय आहे हे आपण पाहिले. या पार्ट 3 भागात आपण गीता रहस्यातील कॉन्टेंट्सवर थोडं फोकस करणार आहोत. खरं तर या ग्रंथाचा आवाका एवढा अफाट आहे की यावर काही भाष्य करायची माझी काही पात्रता नाही, बुद्धीची कुवतही नाही.
पण तरीही मी हे धाडस करते आहे याचं कारण यातील बोधाचे जे सार, जो एसेन्स, फक्त तेवढाच पार्ट जरी आपण नीट समजावून घेतला, त्याचा अंगीकार केला, तर आपलं संपूर्ण आयुष्य ट्रान्सफॉर्म होऊ शकेल. खूप ॲक्टिव्ह, प्रोडक्टिव्ह, मिनिंगफुल, पर्पजफुल आणि तरीही पीसफुल होऊ शकेल. आपल्या सर्वांना माहीतच आहे की द सेंट्रल टीचिंग ऑफ द भगवद गीता इज कर्मयोगा. हे टिळकांना या ग्रंथाद्वारे प्रूव्ह करायचे होते आणि हे सिद्ध करण्यासाठी लोकमान्य लीव्स नो स्टोन अनटर्न्ड इन दिस व्हॉल्युमिनस ट्रीटिस. यासाठी ते गीता रहस्य ग्रंथ 3 पार्ट्समध्ये ब्रॉडली क्लासिफाय करतात. पहिल्या भागाचं और द मेन कॉन्टेंट ऑफ दिस बुक, त्याचं गीता रहस्य अथवा कर्मयोग शास्त्र असं ते नामकरण करतात. यात गीतेचे जे रहस्य त्यांना उमगले त्याचं ते डिटेल्ड 15 चॅप्टर्समध्ये विवेचन करतात. सेकंड पार्ट इज द परिशिष्ट प्रकरण. Here many appendices are attached to the main कर्मयोग शास्त्र. ह्याच्यात गीतेचं बहिरंग परीक्षण टिळक करतात. द एक्सटर्नल एक्झामिनेशन ऑफ द गीता इथे केली जाते. Here in 7 parts the interrelation and comparison of Gita is carried out with Mahabharata and other texts like Bible, Buddhist literature, तसेच गीता व ब्रह्मसूत्रे यांची पूर्वापारता, गीता व उपनिषदे यांची तुलना, भागवत धर्माचा उदय आणि गीता अशी कंपॅरेटिव्ह स्टडी इथे टिळक करतात. या सर्व ग्रंथांचं परिशीलन केल्यावर, थरो स्टडी केल्यावर ते सर्व संदर्भ देत, ठोस पुरावे देत असंख्य गोष्टींची उकल करतात. फॉर एक्झाम्पल, महाभारतात आलेले गीतेबद्दलचे 7 उल्लेख, दोघांची सिमिलर भाषा, एकसारखे श्लोक, या अशा कारणांमुळे हे दोन्ही ग्रंथ कसे एकाच ग्रंथकाराने, महर्षी व्यासाने लिहिले आहेत हे सिद्ध होते. हे ते सविस्तर एक्सप्लेन करतात. पुढील भागात अशीच भगवद्गीतेची, तिच्या धोरणाची, तिच्या तत्वांची तुलना ते इतर ग्रंथांबरोबर आणि धर्मांबरोबर करतात. उदाहरणार्थ, गीतेतील अध्यात्मज्ञान कसे उपनिषदातील आहे, तिच्यात कसा ब्रह्मसूत्रांचा स्पष्ट उल्लेख आहे, गीतेचे आणि भागवत धर्माचे धोरण कसे एकच आहे, इतर धर्मातील तत्वे कशी गीतेतून म्हणजे पर्यायाने वैदिक धर्मापासून घेतली आहेत आणि त्यामुळे गीतेची प्राचीनता कशी सिद्ध होते, इत्यादी इत्यादी. आणि तिसऱ्या भागात मूळ भगवद्गीतेतले जे श्लोक, त्याचं मराठी ट्रान्सलेशन आणि त्यावरची टिळकांची कॉमेंट्री आपल्याला वाचायला मिळते. थोडक्यात आपण या ग्रंथाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागातल्या कॉन्टेंट्सबद्दल ऐकलं. आता पुन्हा एकदा आपला जो या ग्रंथातला मूळ विषय कर्मयोग शास्त्र त्याकडे वळूया. कर्मयोगशास्त्र, द सायन्स ऑफ राईट ॲक्शन, या मुख्य भागात एका अर्थी गीतेचे अंतरंग परीक्षण टिळक करतात. गीतेची अनेक पारायणे करून त्यातील जे मर्म, जे रहस्य त्यांना उलगडले, त्या कर्मयोगाच्या सिद्धांताबद्दल, प्रिन्सिपलबद्दल ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करतात. आणि हा जो मतितार्थ त्यांनी काढला आहे तो जस्टिफाय करायला, सिद्ध करायला
ते अनेक फिलॉसॉफिकल टेक्स्ट्सचा आधार घेतात. संस्कृत आणि पाली टेक्स्ट्समधून कोट करतात. पाश्चिमात्य तत्वचिंतकांची मते एक्सटेन्सिव्हली मांडतात टू जस्टिफाय एव्हरी पॉइंट ऑफ हिज आर्ग्युमेंट की गीतेचे खरे रहस्य काय आहे. टिळक दरवेळी अगदी लॉजिकल असा स्टँड घेतात आणि प्रत्येक आर्ग्युमेंट मागचं रॅशनल रिझनिंग काय आहे, त्या मागचा विचार काय आहे हे वाचकाला समजावून सांगतात. आणि असंख्य रेफरन्सेस देऊन फ्रॉम वेदास टू महाभारत टू वेस्टर्न फिलॉसॉफी आपण मांडलेला प्रत्येक मुद्दा कसा बरोबर आहे हे ते पटवून देतात. असा हा पहिला भाग, ज्याच्यात 15 प्रकरणे आहेत, तो एक स्वतंत्र ग्रंथच ठरतो. या 15 चॅप्टर्समध्ये कर्मयोगाशी रिलेटेड अनेक टॉपिक्स हे कर्मयोगेश्वर हाताळतात. कर्म जिज्ञासा, द क्युरिओसिटी विच लीड्स टू द नॉलेज ऑफ द राईट ॲक्शन, कर्मयोगशास्त्र, द सायन्स ऑफ राईट ॲक्शन, कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, इफेक्ट ऑफ कर्मा अँड फ्री विल, संन्यास व कर्मयोग ह्याचं कंपॅरिझन, याबरोबरच सुखदुःख, अध्यात्म, भक्तिमार्ग, सिद्धावस्था या सगळ्या विषयांना ते एक एक चॅप्टर डिवोट करतात आणि या सगळ्याचं कर्मयोगाशी कसं कनेक्शन आहे ते विथ आर्ग्युमेंट्स एक्सप्लेन करतात. अजूनही इतर गहन विषय ते या कर्मयोगशास्त्र या भागात हाताळतात. त्या सर्वांबद्दल इथे बोलणं शक्य नाही, तेवढा वेळ नाही, तेवढा डिटेल्ड माझा अभ्याससुद्धा नाही. पण जे जिज्ञासू केशव भक्त आहेत त्यांनी हा मराठी ग्रंथ आणि तो मराठीत वाचणं कठीण वाटत असल्यास श्री भालचंद्र सीताराम सुखटणकर यांनी केलेलं इंग्लिश ट्रान्सलेशन जरूर वाचावं. ज्ञानात तर प्रचंड भर पडेलच, अध्यात्मात सुद्धा प्रगती होईल, पण त्याचबरोबर व्यवहारात उपयोगी अशा बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टींचंही नॉलेज या ग्रंथात मिळेल, जेणेकरून एक स्मार्ट आयुष्य अशा श्रद्धावान भक्तांना जगता येईल. लोकमान्यांचं गीता रहस्य हे इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे की त्याला एव्हरीथिंग यू वॉन्ट टू नो अबाउट द भगवद्गीता और ए टू झी ऑफ द गीता असंही शीर्षक देता येईल. आपण इथे या समर्थ साधना सिरीजमध्ये कर्मयोगशास्त्र हा या ग्रंथाचा 15 प्रकरणांचा जो मुख्य भाग, त्यातील बेसिक कॉन्सेप्ट फक्त समजावून घेणार आहोत. त्यासाठी यातलं जे पहिलं प्रकरण आहे विषय प्रवेश, त्याला एक चॅप्टर, मग 2 to 14 चॅप्टर्स ऑफ गीता रहस्य या 13 प्रकरणांसाठी which talk extensively about कर्मयोगा and related varied topics. यातील महत्त्वाचे मुद्दे समजावून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी आपण थोडा वेळ देणार आहोत. आणि 15वं प्रकरण उपसंहार, which is the concluding statement that Tilak makes and which summarizes the entire गीता रहस्य, याला एक स्वतंत्र चॅप्टर डिवोट करणार आहोत. पण जाता जाता इथे टिळकांनी या ग्रंथात कशा युनिक स्टाईलनी लेखन केलं आहे, जागोजागी नवीन माहिती संदर्भ देत ते कशी उपलब्ध करून देतात, व्हॅल्यू ॲडिशन किती उत्तमरित्या करतात, आणि या सगळ्यामुळे त्यांनी मांडलेला मुद्दा आपल्याला कसा पटतोच पटतो हे समजून घेण्यासाठी आपण विषय प्रवेश या पहिल्या प्रकरणातील एक उदाहरण पाहूया. भगवद्गीता या उत्तम आत्मविद्या शिकवणाऱ्या संस्कृत महाकाव्याची योग्यता काय आहे हे वाचकांच्या आरंभीच ध्यानात यावे, यासाठी
टिळक सुरुवातीलाच एक लहानशी गोष्ट सांगतात. महाभारत युद्ध संपल्यावर एकदा श्रीकृष्ण व अर्जुन असेच प्रेमाने गप्पा गोष्टी करत बसले होते. तेव्हा भगवंताच्या मुखातून पुन्हा एकदा गीता ऐकण्याची इच्छा अर्जुनास झाली. म्हणून त्याने श्रीकृष्णास अशी विनंती केली, युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी आता विसरलो, तर मला तो कृपा करून परत सांगा. तेव्हा भगवंतानी जे अर्जुनाला उत्तर दिले ते टिळक महाभारतातील त्या पर्टिक्युलर श्लोकांचा रेफरन्स देऊन सांगतात. ते म्हणतात, भगवान म्हणाले, सदर उपदेश त्या प्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्ताने केला असल्यामुळे तो पुन्हा तसा सांगणे मलाही अशक्य आहे. भगवान सांगतायत, कुरुक्षेत्री गीता सांगताना आय वॉज इन द हायेस्ट, द मोस्ट एलिव्हेटेड योगिक स्टेट, आणि त्या लेवल ऑफ कॉन्शियसनेसमध्ये असताना जे शब्द माझ्या मुखातून प्रकटले, जो उपदेश मी केला, तो परत मलाही तसाच करता येणार नाही. टिळक पुढे म्हणतात की वास्तविक पाहिले तर भगवंतास अशक्य असे काहीच नाही, पण त्यांनी सुद्धा गीता पुन्हा सांगणे अशक्य म्हणावे यावरून गीतेची थोरवी केवढी मोठी आहे हे मात्र चांगले व्यक्त होते. आणि म्हणूनच गीता ध्यानात गीतेचे असे अलंकारयुक्त पण यथार्थ वर्णन केले जाते. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सर्व उपनिषदे यात जणू कोणी गाई, स्वतः भगवान श्रीकृष्ण हे दूध काढणारे गवळी, बुद्धिमान अर्जुन हा त्या गाईस पान्हा आणणारा भोक्ता वत्स, दूध पिणारं वासरू, आणि अशी अपूर्व सामग्री जुळून आल्यावर जे दूध काढले तेच हे मोठे गीतामृत. आणि अर्जुनासारखे जे सुज्ञ आणि शुद्ध असे सर्व या गीतामृताचं प्राशन अजून करतच आहेत. The wise men of pure intellect continue relishing this supreme nectar of the Bhagavad Gita. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.